राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वीच ठाणे शहर काँग्रेस फुटीच्या मार्गावर भाजप आमदार संजय केळकर यांचा दावा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याययात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे। परंतु राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना त्याआधीच जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होतील असा दावा भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा येत्या 15 आणि 16 मार्च रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्यात ठाण्यातील काँग्रेसमध्ये या निमित्तानं पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। दुसरीकडे आता राहुल गांधी येण्यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे बरेचसे नेते आणि पदाधिकारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा करण्यात आल्यानं उरलीसुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले। एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं नियोजन काँग्रेसकडून आखलं जात असतानाच अंतर्गत वादामुळे ही यात्रा आता वेगळ्या वळणावर आल्याचं दिसून येते। त्यात आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आल्याचंही उघड झाले। ठाण्यात काँग्रेसचे इनमिन 3 नगरसेवक होते, त्यातही आजही येथील अंतर्गत वाद संपुष्टात आला नाही। जिल्ह्यातही काँग्रेसची तशीच परिस्थिती आहे। त्यात दौरा काँग्रेसच्या नेत्याचा असताना तो राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातून जात असल्यानं काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत, त्यांची यात्रा जिथे जिथे जात आहे त्या ठिकाणी देशात किंवा राज्यात त्यांचे पदाधिकारी इतर ठिकाणी जात आहेत। महाराष्ट्रात ते देखील येण्याच्या तोंडावर काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येऊ लागलेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात देखील आता राहुल गांधी येत असताना काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येतील असा दावा केळकर यांनी केलाय। ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या 9 मीटर सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे। या सेवा रस्त्यांचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार आणि काही खाजगी गाड्या तसंच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्षा पार्किंगसाठी केला जातो। त्यामुळे स्थानिक वाहन चालक सेवा रस्त्याचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात। तसंच सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावरील 5 ते 6 फूट रुंद पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांना होत नसल्याचं निदर्शनास आले। या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटणार आहे। सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती। सरनाईकांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून लवकरच या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 9 मीटरचा सेवा रस्ता मुख्य रस्त्यांमध्ये घेतला जाणार आहे, त्यामुळे जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही। या संदर्भातील निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। एका बाजूला बोरिवली टनेल होत आहे तर दुसऱ्या बाजूला बाळकुम ते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। तसंच घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यासाठी निमित्त ठरलं आहे ते भारत जोडो यात्रेच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचं. राहुल गांधी यांचं ठाणे जिल्ह्यात आगमन होत असून त्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात राहुल गांधी येत आहेत परंतु पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोप स्थानिक नेत्यांनी केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महत्त्वपूर्ण मानली जाते. या यात्रेमुळे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होऊन संजीवनी भरली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होते. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघांपुरतं उरलेल्या काँग्रेसनं राहुल गांधीच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर मात्र भिवंडीवरून निघणारी यात्रा खारेगाव टोलनाक्यावरून थेट मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल. काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था पाहता जितेंद्र आव्हाड यांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंबऱ्यातून जाणार आहे. या यात्रेच्या मार्गाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाणही उपस्थित होते. या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज झालाय. त्यात यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाण्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय. तर ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आरोप केलेत. ठाण्यात राहुल गांधी येत आहेत परंतु पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. त्यावेळी विक्रांत चव्हाण, राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड होते. त्यांनी हा सगळ्या कार्यक्रमाचं एक मार्गक्रमण केली की सांगितलं सगळ्यांना पत्रकारांना की असं असं होणार. तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं की आमचा कार्यक्रम आहे, आम्ही ठरवू. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही बघताय की आमचा कार्यक्रम आम्ही नियोजन करतो, हे तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर ना? आणि विषय तशा प्रकारचं जे काय इतर नेत्यांनी इतर पक्षातल्या नेत्यांनी राहुलजी ठाण्यामध्ये येतात आणि तो कार्यक्रम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं. ते आजही आहे. त्याच्यामुळे त्वरित वरिष्ठ नेत्यांनी लगेच तशा प्रकारची सूचना ठाण्यामध्ये नेत्यांना दिलीत आणि आम्ही लगेच त्या पद्धतीत कामाला लागलेलो आहे. अख्खे रूट सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि सर्व नियोजन आमच्याकडे आलेलं आहे. एक समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे. आता आपल्याला बघतात की ठाण्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि सर्व एकत्रितपणे काम करतोय. आम्हाला राहुलजींचा दौरा सक्षम आणि चांगला करण्यासाठी, या संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, राहुलजींचं दर्शन होण्यासाठी, त्यांची विचार करण्यासाठी ठाणे काँग्रेस सक्षम आहे. याच्या पुढे तरी मध्ये लुडबुडू नका, अशा प्रकारचे मी एक सूचना करतो इतर नेत्यांना. तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही आणि आम्हाला आमच्याकडे संशय नाही की आम्ही तुमच्यामध्ये लुडबुड करतो, तर तुम्ही त्याची ताकीद. पण सर, शहरातील रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवी लोकांना चाप लावण्याकरिता उपद्रव शोध पथक तयार करण्याचा ठाणे महापालिका प्रशासनाचा निर्णय. एकीकडे सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, ठाणे बदलत आहे अशा संकल्पना राबवल्या जात असताना रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवींची संख्या मात्र वाढत आहे. या उपद्रवास आळा बसवण्यासाठी ठाणे महापालिकेनं 50 शोध पथकं तयार केली आहेत. हा निर्णय चांगला असला तरी तो ठाणेकरांना शोभनीय नसल्याचं बोललं जातंय. काही समाजकंटक रस्त्यावर कचरा टाकणं, थुंकणं, लघुशंका करत असल्याचं वारंवार निदर्शनास आले. अशा उपद्रवी लोकांना चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं प्रथमच उपद्रव शोध पथक तयार करण्याचा निर्णय घेतलाय. 2 सुरक्षा रक्षकांसह 50 शोध पथकं संपूर्ण शहरात गस्त घालणार असून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
स्वच्छ आणि सुंदर ठाणे शहरासाठी सर्वकष स्वच्छता मोहिमेसह विविध उपाययोजना राबवल्या जात असून या प्रयत्नांना काही ठाणेकर नागरिकच हरताळ फासत असल्याची व्यथा सफाई कर्मचारी व्यक्त करतायत. अर्थसंकल्प तयार करताना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांची मतंही जाणून घेतली. त्यावेळी ही बाब लक्षात आणून देण्यात आली आहे. तसंच अशा उपद्रवी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. याची सकारात्मक दखल आयुक्तांनी घेतली असून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच महापालिका उपद्रवी पथक तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितले.